सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धर्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या नाशिकच्या अशोक खरात या भोंदू बाबाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आक्रमक मागणी धुळे तालुक्यातील निमगुळ येथील महिलांनी केली असून या संदर्भात त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवून आपला संताप व्यक्त केला आहे। आजच्या विज्ञाननिष्ठ युगातही शहरी आणि ग्रामीण भागात असे अनेक भोंदू बाबा करणी, भानामती, भूतप्रेत आणि अलौकिक शक्तींची भीती दाखवून महिलांचे शोषण मोठ्या प्रमाणावर केले जात आहे। ही मोठी शोकांतिका आहे। या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी निमगुळ येथे जादूटोणा विरोधी कायद्याबाबत पोस्टद्वारे जनजागृती मोहीम राबवली। कोणताही भोंदू बाबा जर जादूटोण्याची भीती पसरवत असेल तर महिलांनी न घाबरता धाडसाने पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन खिवसरा यांनी यावेळी केले आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने घराघरातून गावागावात आणि शहरांमध्ये शाळांमध्ये ही मोहीम सातत्याने राबवून विवेकाचा आवाज अधिक बुलंद केला जाणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला। या जनजागृतीपर कार्यक्रमाला लक्ष्मीबाई ठाकरे, सरलाबाई चव्हाण, सुंदरबाई मराठे, वर्षाबाई पाटील यांच्यासह पंडित चव्हाण, बापू चव्हाण, शांताराम ठाकरे, दत्तू बोरसे आणि गावातील इतर अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। गुढीपाडवा निमित्त मी समस्त निमगुळ ग्रामस्थांना शुभेच्छा देतो। आज आम्ही धर्माच्या नावाखाली जे अधर्म बुवा बाबा करत असतात त्याविरुद्ध आज निमगुळ येथील महिला एक गृहमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवत आहेत आणि अशा या अघोरी कृत्य करणारे बाबांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे या हिशोबाने ते आज पोस्टकार्ड पाठवत आहेत। बऱ्याच वेळेला एक बुवा एक महिलांना एक ज्योतिष किंवा करणी, भानामती किंवा असे वेगवेगळे प्रकार सांगून त्यांच्यामध्ये मनात भीती निर्माण करत असतात आणि मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण करत असतात। आता जे अशोक खरात नावाचे बाबा यांनी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचं शोषण केले आहे, अत्याचार केलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष या स्वतः बाबांच्या पाया पडतात, बाबांचे पाय धुत असताना दिसत आहेत। ही अत्यंत निंदनीय घटना आहेत आणि आज आमच्या निमगुळ येथील महिला एक त्या निमित्त आम्ही मुख्यमंत्र्यांना एक पोस्टकार्ड पाठवत आहेत आणि त्या हिशोबाने आज आम्ही जादूटोणा विरोधी कायदा याबद्दल हे बॅनर लावलेले आहेत। काय आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रांच्या जे संतांचे विचार हे घराघरात पोहोचले पाहिजे आणि त्या हिशोबाने आज मी सुद्धा जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल महिलांना एक घराघरात गावागावात जनजागृती करत आहोत आणि असं कोणी या बुवा बाबांच्या अघोरी कृत्यामागे फसू नये। महिलांनी धाडस येऊन एक हे आपण सांगायला पाहिजे, आपल्यावर काही अत्याचार अन्याचार झाले तर स्वतःहून सांगणे फार महत्त्वाचं आहे। आपण जागतिक महिला दिवस साजरा करतो एकीकडे आणि दुसरीकडे असे प्रकार होत असताना महाराष्ट्रात दिसत आहेत। ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे। पुण्याच्या या बाबांना कठोरात शिक्षा व्हायला पाहिजे, एक किंवा फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे ही समस्त मागणी पोस्टकार्ड आमच्या निमगुळच्या महिला करत आहेत। पुण्याच्या या महिलांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि थांबतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।